वरून एका श्रीमंत कुटुंबाचा एकुलता एक मुलगा होता. तो 6 फुटापेक्षा जास्त उंचीचा होता. तंदुरुस्त शरीरयष्टी, सुंदर गोरा रंग, काळेभोर डोळे, तीक्ष्ण नाक, भरलेले ओठ यामुळे तो नेहमी सारखाच देखणा दिसत होता आणि सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. त्याचे संपूर्ण कुटुंब लंडनला गेले होते आणि येथे तो त्याच्या वडिलांचा व्यवसाय वाढवण्यासाठी आला होता. तो योगायोगाने आर्यनला भेटला. तुला माहीत होते की गाडी माझ्या दिशेने येत आहे, तेव्हा तू माझ्यासमोर का आलास? तुला तुझ्या जीवाची पर्वा नाही का? तुला काही झाले तर? वरून एका मोठ्या दुकानातून बाहेर पडून त्याच्या गाडीकडे जात असताना एक मोठा ट्रेलर त्याच्या दिशेने जोरात आला. वेगाने येणारा ट्रेलर वरूनला चिरडण्याआधीच आर्यन धावत गेला आणि वरूनला बाजूला ढकलून त्याच्यासमोर उडी मारली. सुदैवाने त्याच्या डोक्याला आणि हाताला किरकोळ दुखापत झाली, परंतु अपघात इतका गंभीर होता की तो आपला जीवही गमावू शकला असता. साहेब, जीवन आणि मृत्यू देवाच्या हातात आहे. माझ्या डोळ्यासमोर कोणाचा मृत्यू पाहणे मला सहन होत नव्हते, म्हणून मी माझ्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पुढे आलो. आर्यन वेदनादायक रडत उठला आणि वरूननेही लगेच हात पुढे करून त्याला आपल्या शेजारी उभे केले. सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीशी बोलणे देखील अपमानास्पद मानणाऱ्या गर्विष्ठ राजकुमाराचे हृदय त्या क्षणी आर्यनसाठी वितळले. त्याने त्याला हळुवारपणे मिठी मारली. धन्यवाद. आर्यन पूर्णपणे स्तब्ध झाला. अर्थात तो मुलगा त्याच्याच वयाचा होता, पण तो खूप देखणा होता आणि त्याच्या व्यक्तिमत्वात एक विचित्र जादू होती. मौल्यवान ब्रँडेड कपडे, शूज, सुंदर शरीरयष्टी, उंच उंची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो आर्यनपेक्षा कितीतरी पटीने मजबूत आणि देखणा होता. त्याच्या शरीरातून येणाऱ्या सुगंधाने आर्यनला लाज वाटली. माफ करा साहेब, तुमचे कपडे खराब होतील. आर्यन मंद हास्य करत म्हणाला, त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न करत. वरूणने त्याचा खांदा धरला आणि त्याला जवळ ओढले. मैत्रीमध्ये सर किंवा सॉरी नसते आणि यात अजिबात औपचारिकता नाहीये मित्रा. वरूणनेही मैत्रीपूर्ण हात करत आर्यनला आश्चर्यचकित केले. माझे नाव वरुण सिंघानिया आहे आणि आतापासून तू माझा सर्वात चांगला मित्र आहेस. तू माझे मन जिंकले आहेस मित्रा. आजपर्यंत मी फक्त असे स्वार्थी लोक पाहिले आहेत जे माझ्यासमोर बोलतात आणि माझ्या संपत्तीचा पाठलाग करतात, पण तुझ्यासारखा धाडसी आणि स्वाभिमानी माणूस मी कधीच पाहिला नाही. तू खरोखर कौतुकास पात्र आहेस. तू माझा मित्र होशील का? वरूणच्या प्रेमळ आव्हानावर आर्यनने लाजून मान खाली केली. मी तुमच्या मैत्रीला पात्र नाही साहेब. तुमच्यात आणि माझ्यात खूप फरक आहे. आर्यनच्या कठोर शब्दांवर वरूणचा चेहरा थोडासा मंदावला. खरी मैत्री उच्च नीच, श्रीमंत गरीब असा भेद पाहत नाही. ती खरी निष्ठा आणि खरे प्रेम पाहते, जे माझ्या डोळ्यांनी तुझ्याकडे पाहून आधीच ओळखली आहे. पण तुझ्याकडे पाहून मला असे वाटते की तूही एका चांगल्या कुटुंबातून आला आहेस. बस, नशिबाने तुला लुटले आहे. आर्यनने वरूणच्या अचूक अंदाजावर निश्चितपणे पाहिले आणि मग त्याच दिवशी आर्यनने त्याच्या आयुष्यातील कठोर सत्य त्याला सांगितले. संजय हा काहीसा भ्रष्ट स्वभावाचा माणूस होता. त्याच्या संपत्तीने आणि अनावश्यक स्वातंत्र्याने त्याचे मन भ्रष्ट केले होते. वर्षानुवर्षे परदेशात एकटे राहिल्यानंतर तो पूर्णपणे बिघडला होता. जेव्हा तो भारतात परतला तेव्हा प्रतापने एका सामान्य कुटुंबातील एका सभ्य मुलीची त्याच्यासाठी निवड केली आणि त्याने त्याचा मुलगा संजयचे तिच्याशी लग्न लावून दिले. संजयला यात काहीच अडचण नव्हती. त्याला एका सभ्य कुटुंबातील एक सुंदर पत्नी मिळाली होती, जी त्याचं घर सांभाळेल. त्याला आणखी काय हवे होते? त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक सुंदर स्त्रिया उपलब्ध होत्या. सौंदर्य हे कुटुंबाला मिळालेले वरदान होते. संजय एका इंग्रज मैत्रिणीच्या प्रेमात पडला, म्हणून त्याने त्याच्या वडिलाचा निर्णय झुगारून टीनाशी लग्न केले. प्रतापसाहेब संतापले, पण त्याचा एकुलत्या एक मुलावरील प्रेमामुळे तो शांत राहिला. टीना आणि सुनैना एकाच घरात राहू लागल्या. संजय आणि टीनाचे निर्लज्ज वर्तन, त्याचे अविश्वासू वर्तन, त्यांच्या रोजच्या पार्ट्या पाहून आणि दारू पाहून सुनैना दिवसरात्र रडत असे. ती एका गरीब कुटुंबातून आली होती आणि त्याला सोडून जाण्याचा कोणताही मार्ग नव्हता, म्हणून तिने त्याच्या भल्यासाठी देवाकडे दिवसरात्र प्रार्थना केली. एका वर्षानंतर आर्यनचा जन्म झाला. सुनैनाला वाटले की कदाचित वडील होण्याने परिस्थिती सुधारेल, पण संजयचे वर्तन तसेच राहिले. वेळ निघून गेला. प्रतापसाहेब सर्व काही मागे सोडून निघून गेले. आता संजयला आणखी स्वातंत्र्य मिळाले. आर्यन मोठा होत होता आणि तो त्याच्या वडिलांचे वर्तन दररोज पाहत होता. दारू पिणे, महिलांची मैत्री करणे आणि नंतर त्याच्या आईशी गैरवर्तन करणे. त्याने हे सर्व धीराने सहन केले. आर्यनच्या जन्मानंतर 8 वर्षांनी आराध्याचा जन्म झाला. संजयने
संजयचे सुनैनाशी वागणे अत्यंत कठोर झाले होते. तो तिच्याकडे येऊन तिला मारहाण करायचा आणि सकाळ होताच निघून जायचा. हे सर्व पाहून आर्यनच्या मनात एक आग जळत होती आणि तो स्वतःचा द्वेष करू लागला. आराध्याच्या जन्मानंतर बरोबर 1 वर्षानंतर सुनैनानेही निधन झाले. संजय साहेबांना 2 दिवस तिच्या मृत्यूची माहिती नव्हती. 9 वर्षाच्या आर्यनला 1 वर्षाच्या आराध्याची काळजी घेणे खूप कठीण झाले होते. 2 दिवस खूप कष्टाने गेले आणि तिसऱ्या रात्री दोघांवरही संकट आले. त्या रात्री संजयने सर्व मर्यादा ओलांडल्या. त्याने त्याच्या कामुक मित्रांनाही घरी आणले. आर्यनला दारावर थाप पडल्याचा आवाज आला आणि त्याने भीतीने आराध्याला रूममध्ये लपवले आणि स्वतः बाहेर गेला. संजय साहेब त्याच्या समोर उभे होते म्हणून त्याला थोडे रिलॅक्स वाटले. तेवढ्यात त्याच्या मागे 3 पुरुष आत आले. त्यांच्यात 2 महिला होत्या. त्या सर्वजण दारूच्या नशेत होत्या. संजयने इतके मद्यपान केले होते की तो सोफ्यावर पडताच बेशुद्ध पडला. त्याच्या इतर 3 मित्रांच्या डोळ्यात वासना होती. त्यांनी तिथेच महिलासोबत त्यांचे लज्जास्पद कृत्य करायला सुरुवात केली. हे पाहून आर्यन खूप घाबरला. त्यावेळी तो हे कृत्य समजून घेण्या इतका मोठा नव्हताच, पण त्याचे लहान हृदय भीतीने थरथर कापू लागले. जेव्हा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यापैकी एकाने पुढे येऊन आर्यनला हाताशी धरले आणि सोफ्यावर ओढले. त्याने त्याला बसायला लावले आणि त्यांनी त्याच्या शरीराला अयोग्यरित्या स्पर्श करायला सुरुवात केली. आर्यनने विरोध केला तर त्याच्या विरोधावर त्यांनी त्याला मारहाण केली. आर्यन ओरडण्याचा आणि रडण्याचा प्रयत्न करत असतानाही त्यांनी त्याच्या समोर त्याचे लज्जास्पद कृत्य चालू ठेवले. त्याचे वेदनादायक रडणे संपूर्ण घरात घुमत होते. तो ओरडत होता, अनियंत्रितपणे रडत होता, परंतु तरीही त्याचे वडील सोफ्यावर जवळच पडले होते. पण त्याला आपल्या मुलाचा आवाज ऐकू आला नाही. तो खूप वेदनेने रडत होता. त्याच्या खुणा तो मोठ्या झाल्यानंतरही त्याच्या शरीरावर होत्या. सकाळी जेव्हा त्याची दासी, जी विधवा होती, क्वार्टरमधून आली तेव्हा ती प्रथम मुलांची चौकशी करण्यासाठी आत आली. पण आत येऊन आर्यनला भयानक अवस्थेत जमिनीवर पडलेले पाहून ती ओरडली. तो इतका गंभीर जखमी होता की त्याला पाहणेही भयानक होते. आतून कुठून तरी आराध्याच्या रडण्याचा आवाज येत होता. पण ती आर्यनची अवस्था पाहून स्तब्ध होऊन स्थिर उभी होती. ते तिघेही क्रूर वृत्तीची माणसं महिलांसह पळून गेले होते. ती पटकन पुढे सरकली न आर्यनला तिच्या चादरीत गुंडाळले आणि मागून गार्डला बोलावून पोलिसांना कळवले. मोलकर्णीने कसे तरी आराध्याला आत शोधून काढले. जास्त रडल्यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. तिने ताबडतोब दोन्ही मुलांना रुग्णालयात नेले आणि त्यांच्यावर उपचार केले. आराध्या बरी झाली, पण आर्यनचा उपचार बराच काळ चालला. त्याच्या जखमा बऱ्या होण्यास बराच वेळ लागला. मग हळूहळू वेळ निघून गेला. संजयला दोन्ही मुले कुठे आहेत हे कळलेच नाही आणि विशेष म्हणजे त्याने त्यांना शोधण्याचा प्रयत्नही केला नाही आणि पुन्हा एकदा त्याच्या आयुष्यातील आनंदात मग्न झाला. या दुर्घटनेनंतर आर्यनने मोठ्या कष्टाने स्वतःला सावरले. मोलकर्णीने दोन्ही मुलांना सोबत घेतले. आर्यनने अगदी लहानपणापासूनच कामाला सुरुवात केली, पण त्याने आपले शिक्षणही चालू ठेवले. अभ्यासासोबतच छोटी मोठी कामेही करत होता. तो खूप सक्षम, बुद्धिमान आणि मेहनती मुलगा होता. त्याला पाहून त्याचे शिक्षक आणि जवळचे मित्र प्रभावित व्हायचे. ओळखीचे लोक त्याला शक्य तितकी मदत करू लागले. त्याने परिश्रमपूर्वक अभ्यास केला आणि कठोर परिश्रम केले. त्याचबरोबर त्याची धाकटी बहीण आराध्यालाही वाढवले. विधवा मोलकरीण तुलसी, हिला आता त्या निष्पाप मुलांशिवाय कोणीही नव्हते. तिने आर्यन आणि आराध्याला मिठी मारली आणि ते दोघेही तिच्याशी आईसारखे वागू लागले. दिवस आणि रात्र सरत गेली आणि मुले मोठी झाली. हे सर्व ऐकून वरुणचे मन त्याच्यासाठी खूप दुखले. आर्यन, तू आता एकटा नाहीस, मी तुझ्यासोबत आहे. वरुणने त्याला पुन्हा मिठी मारली. चल, मी तुला घरी सोडतो. आणि हो, आतापासून तुला इकडे तिकडे काम शोधण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही. तू माझ्यासोबत माझ्या कंपनीत काम करशील. मी तुला घेण्यासाठी गाडी पाठवेन, वरुण आनंदाने म्हणाला. आर्यननेही त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि हसला. तो त्याला सोडण्यासाठी त्याच्या घरी आला. जेव्हा दाराची बेल वाजली आणि दार उघडले तेव्हा एक 12 वर्षाची मुलगी उभी होती. हरणांच्या डोळ्यासारखे डोळे आणि लांब केस, 2 वेण्यांमध्ये बांधलेली. तिला दार उघडताना पाहून वरुणला वाटले की जणू काही दुसऱ्या जगातून एक निष्पाप परी त्याच्यासमोर आली आहे. तो विचारात हरवून तिच्याकडे पाहत राहिला, पण दुसऱ्या क्षणी तो घाबरला. भाऊ, ती इतक्या जोरात ओरडली की वरुण स्तब्ध झाला. तो शुद्धीवर आला आणि डोळे मोठे करून तिच्याकडे पाहू लागला. अरे देवा, माझ्या भावाला काय झाले? तुलसी अम्मा, लवकर ये, बघ त्याला किती दुखापत झाली आहे. अरे देवा, माझ्या भावा, ती
ती रागाने विचार न करता बोलत होती. दरम्यान आर्यनची असहाय्य नजर वरूणवर होती. तो अजूनही तिच्या बाजूला फिकट चेहऱ्याने उभा होता. वरूणने स्वतःशी विचार केला, जर या झाशीच्या राणीला कळले की मी तिच्या भावाच्या या अवस्थेसाठी जबाबदार आहे तर ती मला मारून टाकेल. कपाळावरचा घाम पुसत वरूण हळुवारपणे म्हणाला, मी जात आहे. आर्यन, स्वतःची काळजी घे. आपण उद्या भेटू. तेवढ्यात आराध्याचे लक्ष त्या माणसाकडे गेले, ज्याला ती सहजतेने पाहत होती. ती वळली आणि त्याच्याकडे बारकाईने पाहत राहिली. हे कोण आहेत मिस्टर भाऊ? तिने पोलीस अधिकाऱ्याच्या पद्धतीने डोळे मिचकावत विचारले. तिने त्याला संशयाच्या गाभाऱ्यात उभ्या असलेल्या व्यक्तीप्रमाणे तपासले. आराध्या, तो आपला पाहुणा आहे. आराध्या, तो आपला पाहुणा आहे. माझा खूप चांगला मित्र आहे. त्यानेच मला हॉस्पिटलमध्ये नेले होते आणि आता उद्यापासून मी त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्यासोबत काम करेन. वरूणची अवस्था पाहून आर्यनने लगेच उत्तर दिले, जो स्पष्टपणे घाबरला होता. तुझा हा मित्र अचानक कुठून आला? तू म्हणायचास, आराध्या, तू माझी मैत्रीण आहेस. तू माझे जग आहेस. तू माझे सर्वस्व आहेस. आणि आज आज तू बाजू बदललीस. तू दुसऱ्याला तुझा मित्र बनवत आहेस. कठोर स्वरात बोलताना आराध्या वरूणवर झडप घालण्यासाठी वळली. तसा तो बिचारा आधीच दारातून पळून गेला होता. मी तुझ्या नवीन मित्राला जाऊ देणार नाही. तू त्याचा मित्र होणार आहेस. ती कुरकुरली. मग म्हणाली, तू थोडा रिलॅक्स कर. मी तुला काहीतरी खायला आणते. ती मुठ्ठी हलत स्वयंपाकघराकडे गेली. आर्यनने आपला चेहरा झाकला आणि त्याच्या सुटकेसाठी देवाचे आभार मानले. दुसऱ्या दिवशी आर्यन तयार झाला आणि नाश्त्याच्या टेबलावर आला. आराध्या शाळेसाठी तयार बसली होती. तिचा गणवेश घालून नाश्ता करत होती. माझी लाडकी, आर्यनने प्रेमाने तिच्या डोक्यावर हात मारला आणि ती रागीट चेहऱ्याने उठली. आराध्या, तुझ्या भावाला नाश्ता करू दे. तुलसी अम्मा तिला उठताना पाहून म्हणाली. ते तुलसी अम्मा असू देत. हा मुलगा आपल्या हातातून आधीच निघून गेला आहे. काल तुम्ही त्याच्या त्या लहरी आणि नाजूक मित्राला पाहिले नाही का? तो त्याला शाही नाश्ता खायला देईल. आता त्याला आपले तुपाचे पराठे कसे आवडतील? ती आर्यनकडे पाहून तुलसी अम्माशी बोलत होती. आर्यन हसला आणि तिच्या केसांवर हात फिरवत म्हणाला, तिला कालपासून माझ्या मित्राचा हेवा वाटत होता. तेवढ्यात बाहेर गाडीचा हॉर्न वाजला. ती पटकन दार उघडण्यासाठी धावली आणि आश्चर्याने चमकणाऱ्या आलिशान गाडीकडे पाहत राहिली. अरे तुलसी अम्मा, बघ, आता त्याने गाडीही पाठवली आहे. माझ्या निष्पाप भावावर त्याने काय जादू केली आहे हे मला कळतच नाही. मी तुला सांगते, हो, तो माझ्या निष्पाप भावाला घेऊन जाईल आणि आपण दोघेही पाहत राहू. खोट्या दुःखाने उसासा टाकत तिने तिची बॅग उचलली आणि बडबडत बाहेर पडली. अरे नाही, ती मुलगी पूर्णपणे वेडी झाली आहे. ती असे बोलत आहे जणू तो मुलगा मुलगा नाही, तर एक मुलगी आहे, जी तिच्या भावाला आकर्षित करून पळून घेऊन जाईल. मी देवाला प्रार्थना करते की एखादी मुलगी येईल, आर्यनला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवेल. पण ही मुलगी त्या मुलावरच संशय घेत आहे. तुलसी अम्मा आपले हात साफ करत आणि आराध्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाले. त्यांचे संभाषण ऐकून आर्यनचा चेहरा लाजेने लाल झाला. तुलसी अम्मा, ती माझ्यावर खूप प्रेम करते. तिला ते सहन होत नाही, म्हणूनच ती असं म्हणत आहे. असो, तू माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना कर आणि स्वतःची खूप काळजी घे. असं म्हणत आर्यन उभा राहिला आणि बाहेर पडला. वीर एंटरप्राइजेसच्या आलिशान इमारतीत प्रवेश करताच त्याला समोर वरून त्याची आतुरतेने वाट पाहत असल्याचे दिसले. आर्यनला पाहताच त्याने लगेच त्याला मिठी मारली. मित्रा, मला कालबद्दल वाईट वाटत आहे. मला माफ कर. आराध्या खूप बोलली. ती अशीच आहे, खोडकर, खेळकर आणि थोडी नकचडी. मी तिला खूप प्रेमाने आणि आपुलकेने वाढवले आहे. ती माझी बहीण नाही तर माझी मुलगीच आहे. म्हणून माझ्या बाबतीत ती कोणालाही सहन करू शकत नाही. तिला नाही कळत, आर्यन लाजिरवाण्या भावनेने म्हणाला आणि वरून हसला. मला समजतंय आर्यन, तू ज्या पद्धतीने तुझा भूतकाळ सांगितलास ते खूप वेदनादायक आहे. अशा परिस्थितीत स्वतःची काळजी घेणे, नंतर एका लहान मुलीला वाढवणे, तुझ्यासारखा धाडसी माणूसच हे करू शकतो. तू महान आहेस माझ्या मित्रा, आणि आराध्या खूप भाग्यवान आहे की तिला तुझ्यासारखा भाऊ मिळाला, जो तिला प्रेम करतो आणि तिचे रक्षण करतो. मला वाटतं ती तुझ्यासाठी खूप वेडी आहे. वरून हसत पुढे म्हणाला, बरं, मला माफ कर. जर मी पुन्हा तिच्या समोर गेलो तर ती मला कच्ची खाईन. यावर दोघेही जोरात हसले. ते पुढे जात राहिले, त्याचा हात धरून आणि मैत्रीचे घट्ट नाते जपून. आर्यनचे आयुष्य बदलले. तो रात्रंदिवस कठोर परिश्रम आणि निष्ठेने त्याचा व्यवसाय पुढे नेण्यास मदत करू लागला. त्या दोघांच्या मेहनतीमुळे त्यांचा व्यवसाय अल्पावधीत इतका मोठा आणि यशस्वी झाला की त्यांना संपूर्ण देशात एक वेगळी ओळख मिळाली. व्यवसायासोबतच त्यांची मैत्री ही अधिक घट्ट होत गेली. 6 वर्षानंतर आर्यन, मला माहीत नाही, आज तुला या व्यावसायिक पुरस्कार सोहळ्याला कोणत्याही परिस्थितीत यावेच लागेल. आजचा दिवस आपल्या दोघांसाठी खूप मोठा आहे. तुझ्याशिवाय मी एकटा हा पुरस्कार कसा? तो तोंड वेडेवाकडे करून आर्यनशी बोलला, ज्याने
ऐनवेळी कार्यक्रमाला दांडी मारली होती. देवासाठी आज तुझ्या आत असलेल्या माझ्या प्रियेचा आत्मा बाहेर फेकून दे. पुरस्कार सोहळ्याला स्वतः उपस्थित राहा. तुला कोणी खाणार नाही. सॉरी यार. मी छोटीसोबत एक सरप्राईज प्लॅन केले आहे. मी येऊ शकत नाही. नाहीतर ती चेटकीन माझं रक्त पिईल. आर्यन हताशपणे म्हणाला आणि त्याने फोन ठेवून दिला. वरून रागाने आणि आश्चर्याने फोनकडे पाहत राहिला. तेवढ्यात मायक्रोफोनवर एक आवाज घुमला. आजचा सर्वोत्तम व्यावसायिक पुरस्कार श्री वरुण सिंघानिया यांना प्रदान करण्यात आला आहे. वरुण हलकेच हसून उभा राहिला. मंचावर गेला आणि पुरस्कार स्वीकारताना म्हणाला, आज माझी कंपनी ज्या स्थानावर आहे, हे केवळ माझेच नव्हे तर माझ्या जिवलग मित्राचे, माझ्या प्रिय भाऊ आर्यनचेही कष्ट आहेत. तो आज इथे उपस्थित राहू शकला नाही, पण मी हा पुरस्कार त्याला समर्पित करतो. माध्यमांकडे पाहून हसत त्याने पुरस्कार हातात धरून हात वर उंचावला. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमले. कॅमेऱ्याच्या फ्लॅशलाईटमध्ये उतरणारा वरुण असंख्य मुलींच्या हृदयांची धडधड वाढवत होता. प्रमुख पाहुणा म्हणून त्याला एक भव्य बंगला आणि एक महागडी गाडी भेट म्हणून मिळाली होती. पण त्याला यापैकी कशाचीही पर्वा नव्हती. त्याच्या हातात फुलांचा मोठा गुच्छ आणि अनेक भेटवस्तू होत्या, पण त्या सगळ्या सोडून तो थेट आर्यनकडे गेला. पुरस्कार स्वीकारताना ते म्हणाले, आज माझी कंपनी ज्या स्थानावर आहे, हे केवळ माझेच नव्हे तर माझ्या जिवलग मित्राचे, माझ्या प्रिय भाऊ आर्यनचेही कष्ट आहेत. तो आज इथे उपस्थित राहू शकला नाही, पण मी हा पुरस्कार त्याला समर्पित करतो. माध्यमांकडे पाहून हसत त्याने पुरस्कार हातात धरून हात वर उंचावला. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमले. कॅमेऱ्याच्या फ्लॅशलाईटमध्ये उतरणारा वीर असंख्य मुलींच्या हृदयाची धडधड वाढवत होता. प्रमुख पाहुणा म्हणून त्याला एक भव्य बंगला आणि एक महागडी गाडी भेट म्हणून मिळाली होती, पण त्याला यापैकी कशाचीही पर्वा नव्हती. त्याच्या हातात फुलांचा मोठा गुच्छ आणि अनेक भेटवस्तू होत्या. तो थेट आर्यनकडे गेला. तो त्या व्यक्तीच्या घराकडे निघाला जी खऱ्या अर्थाने या सगळ्याची हकदार होती. 5 वर्षांनंतर तो दुसऱ्यांदा त्याच्या दारावर उभा होता. तो इतका आनंदी आणि उत्साही होता की अंधारात त्याने आपला हात घंटेवर ठेवला आणि तो काढायलाच विसरला. त्या क्षणी त्याच्यावर फक्त चंद्राचा मंद प्रकाश पडत होता. मग अचानक दार उघडले. वरून ज्याला वाटत होते की आर्यन त्याला पाहून आनंदाने मिठी मारेल, तो आश्चर्याने तोंड उघडून उभा राहिला. कारण त्याच्यासमोर दुसरी तिसरी कोणी नसून आराध्या उभी होती. एक नाजूक मध्यम उंचीची अत्यंत सुंदर मुलगी. तिचे लांब केस जे तिने विस्कटलेल्या शैलीत बांधले होते. तिचा रंग गोरा होता. ती रागाने लालबुंद झाली होती. तिचे मोठे डोळे वीरकडे असे रोखून पाहत होते जणू काही ते त्याला जिवंत गिळून टाकतील. ती आता लहान मुलगी राहिली नव्हती. ती हळूहळू गुलाबात उमलणारी 20 वर्षाची एक नाजूक सुंदर कळी बनली होती. दगडासारखा ताठ उभा असलेल्या वरुणचा कोट तिने अचानक पकडला. वरुण भीतीने एक पाऊल मागे सरकला. धडधडत्या हृदयाने आणि थरथरत्या डोळ्यांनी 6 फूट उंच आणि धिप्पाड असलेल्या त्या तरुणाने चांदण्यात उभ्या असलेल्या त्या नाजूक मुलीला पाहता जणू सर्वस्व गमावले होते. कुठे पळत आहेस? तू घंटा अशी वाजवत होता जणू काही सगळे तुझे गुलाम म्हणून तुझी वाट पाहत आहेत. मिस्टर राजकुमार येईल आणि आपण उडून त्याच्यासाठी दार उघडू. अहो, आपण माणसं आहोत. आपण चालत दार उघडतो. आपल्याला क्षणभरही शांतता मिळत नाही. विनाकारण तू एवढी बेल वाजवतोस. ती रागाने बोलत राहिली आणि तिला पाहून वरून भानावर आला नाही. तिचे बोलणे ऐकून त्याला धक्काच बसला. तेवढ्यात आर्यन मागून धावत आला आणि आराध्याच्या तोंडावर हात ठेवून तिला दुसरीकडे वळवले. वरून, आत ये मित्रा. ती पूर्णपणे वेडी आहे. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस. तू तिला ओळखतोस, आर्यन लाजेने म्हणाला. तो आराध्याच्या मागे जाताच तिने आपल्या भावाच्या हाताला चावा घेतला. ठीक आहे, म्हणजे मी आता वेडी आहे. वा, काय छान भूमिका केली आहेस तू. तू कालच्या मित्रासाठी तुझ्या रक्ताच्या नात्याला अनोळखी बनवलंस. लोक खरं बोलतात. या जगात कोणी कोणाचं नसतं. माझ्या स्वतःचा भाऊ सुद्धा आता माझा राहिला नाही. गप्प बस. तो पहिल्यांदाच घरी आला आहे. कृपया माझा थोडा आदर कर. आर्यन हात जोडून तिच्यासमोर दुःखी होऊन उभा होता. या भाऊ बहिणीचं हे मजेदार दृश्य पाहून वरुणच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य उमटलं. तो हळूच आत शिरला, जिथे संपूर्ण घरात अंधार पसरला होता. हो हो, मी निघते. तू नेहमीच माझ्यापेक्षा तुझ्या या मित्रावर जास्त प्रेम केलंस. तुला माझी अजिबात पर्वा नाही. जेव्हा जेव्हा मी त्याला पाहते तेव्हा फक्त काम 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 काम. त्याच्यासोबतच जा आता. डोळ्यात पाणी दाटून आले असताना ती जायला वळली. तिने जेमतेम 2 पावले टाकली असतील. तेवढ्यात अचानक संपूर्ण घरात दिवे लागले. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आराध्या. आनंदाने गुणगुणत आर्यन आपल्या बहिणीकडे आला आणि तिला प्रेमाने मिठी मारून गोल फिरवू लागला. तुळशी अम्मा सोफ्यावर बसून टाळ्या वाजवत होत्या. संपूर्ण घर फुग्यांनी आणि सजावटीने सजलेले पाहून आराध्याला आश्चर्याचा धक्काच बसला. तिच्या भावाने तिला इतके सुंदर सरप्राईज दिले आहे यावर तिचा विश्वासच बसत नव्हता.
ती रडत रडत हसली सुद्धा. पण वरूणच्या हृदयात प्रेमाची आग आधीच पेटली होती. तिचे सुंदर केस, गुलाबी रंग, निरागस चेहरा, छोटेसे नाक आणि हरणासारखे डोळे यामुळे त्यांच्या हृदयाची धडधड वाढली. तो बिचारा तिच्या पहिल्याच नजरेतील प्रेमात पूर्णपणे हरवून गेला होता. तिचे सौंदर्य चंद्राच्या प्रकाशापेक्षाही तेजस्वी वाटत होते. ती अप्रतिम होती, पण तिच्या सौंदर्याने त्याच्या हृदयाची धडधड अशा प्रकारे वाढेल हे त्याला माहीत नव्हतं. तेवढ्यात आर्यन केक घेऊन आला आणि टाळ्यांच्या गजरात आराध्याने तो कापला. तिने आधी आर्यनला, मग तुळशी अम्माला केक भरवला. वरूणलाही तिने त्याला केक भरवण्याची इच्छा झाली. मग आर्यनने केकचा एक तुकडा घेतला आणि त्याची इच्छा पूर्ण केली. वरून किंचित हसला. बिन बुलाए मेहमान, आराध्या टोमणा मारत म्हणाली. आर्यन वळून खोट्या रागाने तिच्याकडे पाहू लागला. मग त्याने वरूणकडे पाहिले, जो अजूनही निर्धास्तपणे हसत होता. बिन बुलाए मेहमान, पण त्याने भेटवस्तू आणली आहे बरं का. वरूणने आर्यनला फुलांचा गुच्छ आणि गाडीच्या चाव्या दिल्या. त्याने त्याला एक फाईल देखील दिली. आराध्याने डोळ्यात शिकारीची चमक आणून त्याच्याकडे रोखून पाहिले, मग वळून खोलीत निघून गेली. वरूणने जड अंतकरणाने तिच्याकडे शेवटचे पाहिले. आराध्या, तुला माहीत आहे, मी तुला सांगितले होते की ती एक जंगली मांजर आहे, सैतानाची काळी मांजर. जोपर्यंत ती कुणाचे तरी आयुष्य असह्य करत नाही तोपर्यंत तिला शांती मिळत नाही. ती काय म्हणाली याकडे लक्ष देऊ नकोस. तशी ती खूप दयाळू मनाची आहे. आर्यन त्याच्या वतीने स्पष्टीकरण देऊ लागला, पण वरूणने त्याला गप्प केले. मला माहीत आहे, ती जे काही म्हणाली त्यात मला काहीही वाईट वाटले नाही आणि ही भेट तुझ्या कष्टाचे बक्षीस आहे. हो, तू ती फुले त्या डाळिंबाच्या बॉम्बला देऊ शकतोस, वरून खोडकरपणे म्हणाला आणि ते दोघेही मोठ्याने हसू लागले. प्रेमाने वरूणच्या निःशब्द हृदयावर हळूच दस्तक केली आणि काळाच्या ओघात तो प्रेमाच्या सागरात इतका खोलवर बुडाला की त्यातून सुटका होणे अशक्य नसले तरीही अधिकाधिक कठीण होत गेले. पण त्याने या भावना आर्यनपासून नेहमीच लपवून ठेवल्या, कारण जर त्याला कळले की त्याच्या भावासारखा मित्र त्याच्या बहिणीच्या प्रेमात पडला आहे तर त्याला आपला मित्र गमवावा लागेल अशी भीती त्याला वाटत होती. त्याला माहीत होते की आराध्याला तो विशेष आवडत नव्हता. आराध्याने वरूणवर राग धरला होता, कारण तिच्या मते वरूणने तिचा लाडका भाऊ तिच्यापासून हिरावून घेतला होता. म्हणूनच जेव्हा कधी वरूण तिला भेटायचा तेव्हा ती एकतर त्याच्याकडे पाहून घाणेरडे चेहरे करायची किंवा कटू शब्दांनी त्याला त्रास द्यायची. पण वरूण प्रेमात वेडा झाल्यामुळे तिचे सर्व अत्याचार मुकाट्याने सहन करत असे. मित्रा, रात्री अशा अचानक मीटिंग्स ठरवत जाऊ नकोस. असं मी तुला किती वेळा सांगितलंय. मी उशिरा घरी गेलो की घरी बसलेली ती माझी आई फुलनदेवी बनते, ती मला मारते. तू असले गुन्हे का करत असतोस? या तुझ्या कारस्थानांमुळेच ती तुझ्यावर नेहमी रागवलेली असते. तरीही तू. आर्यन आपलं काम पटकन संपवून घरी जाण्याच्या तयारीत होता. तेव्हा आर्यनने त्याला अचानक थांबवलं आणि सांगितलं की त्याची लवकरच एका नवीन कंपनीसोबत मीटिंग आहे. आर्यन त्याला रागावला. आराध्या त्याच्या पाठीमागे त्याला किती वाईट साईड बोलते हे माहीत असल्याने वरून किंचित हसला. फक्त 1 तास आहे मित्र, ही फक्त एक छोटी बैठक आहे. वरूणने आर्यनच्या खांद्यावर हात ठेवला आणि तो कॉन्फिडन्सने रूमच्या दिशेने निघाला. ते आत शिरताच समोर बसलेल्या माणसाला पाहून आर्यनचा चेहरा फिका पडला. त्याचे पाय जड झाले आणि रागाने त्याच्या मेंदूतील नसा थरथरू लागल्या. समोर बसलेल्या माणसाला पाहून मुठ्ठी आवळून आपला राग आवरण्याचा प्रयत्न करणाऱ्या आर्यनकडे वरूणने प्रश्नार्थक नजरेने पाहिले. माझा मुलगा कसा आहे? संजय प्रतापने हसत विचारले. तो खुर्चीवरून उठला, आर्यनकडे बघितले आणि ओठांवर एक दृष्ट हास्य आणत म्हणाला, ए नालायक माणसा, इथे यायची तुझी हिंमतच कशी झाली? आर्यन निर्विकारपणे म्हणाला आणि संजय हसला. त्याच्या बोलण्याने वरून थक्क झाला. शांत हो बाळा, एवढी घाई का आहे? तुझ्या वडिलांना मिठीसुद्धा मारणार नाहीस का? मी तुला मोठ्या कष्टाने शोधले. तुला भेटण्यासाठी मी खूप त्रास घेतला आणि म्हणूनच तुला भेटता यावे म्हणून मी मिस्टर वरून सोबत ही भेट ठरवली. संजय दुष्टपणे बोलला आणि दोघांचे लाजेने लाल झालेले चेहरे पाहून तो हसला. मला वडील नाहीत, समजलं? ते वारले आहेत. आता इथून चालता हो. रागाने आर्यनच्या जणू काही नसा फुटणार होत्या. ठीक आहे, जशी तुमची इच्छा. जर तुम्हाला वाटत असेल की मी इथून निघून जावे तर मी थेट मुद्द्यावर येतो. ठीक आहे, मग मुद्द्यावर बोलूया. हे सोपे आहे. माझी मुलगी आराध्या तुझ्याकडे आहे. तिला माझ्याकडे परत दे. आपल्या बहिणीबद्दल अशा गोष्टी ऐकून आर्यनचा स्वतःवरचा ताबा पूर्णपणे सुटला. त्याने संजयवर झडप घातली आणि त्याची मान पकडली. माझ्या बहिणीचं नाव घेण्याची तुझी हिंमतच कशी झाली? तिला तुझी बहीण म्हणू नकोस. आर्यन रागाने संजयला हलवू लागला. तो त्याला मारणारच होता. तेवढ्यात वरून पुढे आला आणि त्याने मोठ्या मुश्किलीने त्याला आवरले. मी तुला सोडणार नाही आर्यन. तू माझ्या मुलीला घेऊन पळून गेलास, पण मी परत आलो आहे. मी तिचा बाप आहे आणि लक्षात ठेव, तू तिला माझ्यापासून हिसकावून घेऊ शकत नाही.
मी तिला तुझ्यापासून घेऊन जाईन. संजय आपला शर्ट सावरत बाहेर गेला. तो गेल्याबरोबर आर्यनच्या डोळ्यातून अश्रू अनावर वाहू लागले. बाबा असेच असतात का? आज तो हे मोठ्या तीव्रतेने आणि वेदनेने म्हणाला. वरुणने त्याला घट्ट मिठी मारली. त्याला कल्पनाही नव्हती की संजय प्रताप हा आर्यनचा तोच सैतानी बाप होता. त्याने आपल्या मुलांवर इतके अत्याचार केले होते की वडील असूनही त्यांना अनाथांसारखे जगावे लागत होते. मला माफ कर मित्रा, मला माहीत नव्हतं. वरुण हताशपणे म्हणाला. आर्यनला असे वाटले की अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा कोणीतरी त्याला तुडवले आहे. नाही मित्रा, तू माफी का मागतो आहेस? माझं नशीबच इतकं खराब आहे, असे म्हणून आर्यन त्याच्या ऑफिसमध्ये शिरला. आपले सामान टेबलावर ठेवले आणि बाथरूममध्ये गेला. वरुण त्याच्याकडे उदास नजरेने पाहत होता. तेवढ्यात आर्यनचा मोबाईल वाजला. दादा, हे खूप झालं. कुठे आहेस तू? माझा फोन का उचलत नाहीस? तुला माहीत आहे का, मला तुझी किती काळजी वाटत होती. मी खूप वेळ तुझी वाट पाहत होते. का आला नाहीस? मला झोप येत आहे. मला उठवायला येऊ नकोस आणि येण्यापूर्वी तुझ्या लाडक्या वरुण सोबत जेवण कर. तू अजून ऑफिसमध्येच आहेस असे वाटते. तो सगळी कामं तुझ्याकडूनच करून घेतो. फोन उचलल्याबरोबर आराध्या दमात बोलायला लागली. पलीकडे कोण आहे याची तिला काहीच कल्पना नव्हती. तिचा मोहक, मृदू आणि धुंद करणारा आवाज ऐकून वरुणने उसासा टाकला. हॅलो. ती शांत होताच वरुणने नकळतपणे आपल्या भारदस्त आणि गंभीर आवाजात तिला फोन कोणी उचलला आहे याची जाणीव करून दिली. त्याचा आवाज पूर्वीपेक्षा अधिक भारदस्त झाला होता. फोनवरून वरुणचा आवाज ऐकून आराध्या डोळे विस्पाटून मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहू लागली आणि तिने दात ओठ खाल्ले. तिने तिच्या भावाला फोन केला होता. मग या व्यक्तीला मोबाईल कसा मिळाला? त्याने 6 वर्षात असे कधीच केले नव्हते. मग आजच का? जरी त्याने फोन उचललाच होता तरी तो ठेवून देऊ शकला असता. त्याने फोन का उचलला? आराध्याच्या अंगातलं सगळं रक्त तिच्या चेहऱ्यावर चमकलं. पण आपल्या शब्दांची लाज वाटण्याऐवजी तिच्या हृदयाचे ठोके अनेक पटीने वाढले असूनही ती हट्टाने त्याच्या उत्तराची वाट पाहत राहिली. तिच्या हृदयाला फोन ठेवून द्यावासा वाटत होता. तिला त्या व्यक्तीचा आवाज पुन्हा ऐकायचा नव्हताच. पण आर्यनचा फोन त्याच्याकडे होता. काहीतरी वाईट घडण्याच्या विचाराने तिला फोन ठेवता आला नाही. भाऊ कुठे आहे? तिने थंड आवाजात मोठ्या कष्टाने विचारले. तिच्या भावाचा आवाज ऐकू येत नसल्यामुळे ती आता काळजीने त्याच्याबद्दल विचारत होते. तिच्या स्वरात भावासाठी असलेले अथांग प्रेम आणि काळजी जाणवून वरुणला तिच्या शब्दात आणि वागण्यातही तिची काळजी आणि तीव्रता त्याच्या स्वतःबद्दल अनुभवायला मिळावी असे वाटत होते. पण पुढच्या क्षणी त्याने मोठ्या कौशल्याने आपल्या भावना लपवल्या. त्याला एका अनोळखी व्यक्तीचा मुखवटा धारण करायला फार वेळ लागला नाही. तो काही महत्त्वाच्या कामासाठी गेला आहे. लवकरच घरी येईल. सगळं ठीक आहे ना? वरुणच्या आश्वासनाने तिला दिलासा मिळाला. आराध्यानंतर जर तिच्या भावाचे कुणावर सर्वात जास्त प्रेम असेल तर तो वरुण होता, ज्याच्यासोबत त्याला सर्वात जास्त आपलेपणा वाटत असे आणि त्याचा वरुणवर पूर्ण विश्वास होता. मी ठीक आहे, पण काही लोकांना मी माझ्या भावासोबत शांतपणे राहावं असं वाटत नाही. आराध्याची वेदना ऐकून वरुणचे हात गोठून गेले. आपल्या अवस्थेवर त्याला प्रचंड राग आला होता आणि ती त्याच्याकडे इतक्या द्वेषाने का बघत आहे याचा तो विचार करत होता. वरुणला आपल्या मनातील सर्व वेदना तिला मोठ्याने सांगून टाकाव्याशा वाटत होत्या. पण तो तेही करू शकला नव्हता. सीटच्या पाठीला टेकून तो आपल्या आत पेटलेली आग शांत करण्याचा प्रयत्न करत तिच्या जड श्वासाकडे लक्ष देत होता. पुढच्या क्षणी आराध्याने कॉल कट झाल्याचा आवाज ऐकला. मी तुझा तिरस्कार करते वरुण सिंघानिया. ज्या प्रकारे तू माझ्या भावाला माझ्यापासून दूर केले आहेस, त्याच प्रकारे तू सुद्धा तुझे प्रेम तुझ्यापासून दूर राहील. तिचा राग आता शिगेला पोहोचला होता आणि हे शब्द तिच्या ओठातून बाहेर पडले. पुढच्या क्षणी ती पलंगावर पडली होती. ओठांवर हात ठेवून पाय आपटत होते आणि डोळे मिटून घेतले होते. दरम्यान वरुणने आर्यनचा मोबाईल परत ठेवला आणि त्याची वाट पाहू लागला. थोड्या वेळाने तो आला. थकलेला मान खाली घालून तो चिंतेत बसला होता. तू ठीक आहेस ना? वरुण त्याच्या शेजारी खुर्चीवर बसत प्रेमाने म्हणाला. नाही वरुण, त्याने आम्हाला शोधून काढलंय. तो माझ्या बहिणीला घेऊन जाईल, तो तिला घेऊन जाईल असं म्हणत आर्यन लहान मुलासारखा त्याला बिलगला. स्वतःवरचा ताबा गमावून तो रडू लागला. तुला वेड लागलंय का? तो काहीही करू शकत नाही. मी तुझ्यासोबत आहे. जोपर्यंत मी इथे आहे तो आराध्याला साधा स्पर्शसुद्धा करू शकत नाही. आर्यनचे शब्द ऐकून वरुणच्या मानेवरच्या शिगा रागाने फुलल्या आणि त्याचे डोळे आणखी लाल झाले. त्याला आपल्या भावना लपवणे कठीण झाले. मी काय करू वरुण? आर्यनला अशा अवस्थेत पाहून वरुण स्वतःला आवरू शकला नाही. त्याला पेटवून देण्यापासून तो स्वतःला रोखू शकला नाही. आर्यन अचानक उभा राहिला. त्याने त्याचा हात धरला आणि म्हणाला. माझ्या बहिणीशी लग्न कर वरुण. माझा तुझ्यावर सर्वात जास्त विश्वास आहे. संजय प्रताप तुला कधीही आव्हान देण्याचा प्रयत्न करणार नाही. आर्यनचे शब्द ऐकून वरुणच्या काळजात धस्स झाले. त्याच्या हृदयाची धडधड वाढू लागली.
तो डोळे विस्पाटून त्याच्याकडे पाहत राहिला, जो आज त्याच्याकडे आशेने पाहत होता. आर्यन हे वरुणला काय बोलावं हेच समजत नव्हतं. आराध्यात त्याचं पहिलं आणि खरं प्रेम होतं, पण ती आपल्याला मिळेल याची त्याने कधीही कल्पनाही केली नव्हती. मी तिला समजावून सांगेन यार, ती माझी विनंती कधीही नाकारणार नाही. आर्यन अचानक उभा राहिला आणि निश्चयाने म्हणाला, बघ आर्यन, भावनिक होऊ नकोस, शांतपणे निर्णय घे. तिच्या परवानगीशिवाय तू तुझा निर्णय आराध्यावर लादू नकोस. तिच्यावर कोणीही जबरदस्ती करणार नाही. वरून जड अंतकरणाने म्हणाला, त्याला माहीत होते की आराध्या त्याचा तिरस्कार करते. तो आपल्या प्रेमात स्वार्थी होऊन तिचा जीव धोक्यात घालू शकत नव्हता. काय म्हणतोयस दादा, मी आणि वरुण सिंघानियाशी अशी लग्न? नाही, कधीच नाही, मेल्यानंतरही नाही. तो माणूस मला अजिबात आवडत नाही. त्याने माझ्या भावाला माझ्यापासून हिरावून घेतले आणि माझ्यापासून दूर नेलं. मी त्या माणसाला कधीही माफ करणार नाही. तुला आठवतंय का, तुझ्या आयुष्यात माझं काय महत्त्व आहे? तू म्हणायचास की तू माझ्याशिवाय दुसऱ्या कोणावरही प्रेम करत नाहीस, पण जेव्हापासून वरुण तुझ्या आयुष्यात आला आहे तेव्हापासून तू म्हणतोस की तू वरुणवर माझ्यानंतर जास्त प्रेम करतोस. तू त्याला तुझ्या स्वतःच्या भावासारखं वागवतोस. मला तुझ्या प्रेमाची ही विभागणी अजिबात आवडत नाही. मला तू हवा आहेस, मला तुझं प्रेम हवं आहे. फक्त मीच त्यास पात्र आहे, बस. मला काहीच कळत नाही. पण त्या वरुणने माझ्या प्रेमाचा वाटा घेतला आहे आणि तू मला त्याच्याशी लग्न करायला सांगत आहेस? अजिबात नाही. मी त्या माणसाला कधीच माफ करणार नाही. कृपया माझं लग्न कुणाशीही लावून दे, पण वरुण सिंघानिया अशी कधीच नाही. रात्रभर अस्वस्थ राहिल्यानंतर अत्यंत नाराज झालेल्या आर्यनने सकाळी आराध्यासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. हे ऐकून ती रागाने भडकली. तिने आर्यनला या नात्यासाठी स्पष्टपणे नकार दिला. समजलं का? का नाही गुडिया, वरुण तुझ्यासाठी सर्वोत्तम व्यक्ती आहे. तोच तुला प्रत्येक संकटातून वाचवू शकतो. माझ्याकडे जगण्याची किंवा मरण्याची कोणतीही हमी नाही गुडिया. तो चांगला माणूस आहे. त्याचं मन निर्मळ आहे. हातात झालेला आर्यन तिच्या समोर गुडघ्यावर बसला आणि म्हणाला, मी कुठेही जाणार नाही. मी ठरवलंय की मी वरुणशी लग्न करणार नाही, ना दुसऱ्या कुणाशी. आणि जर तू माझ्यावर आणखी दबाव टाकलासच दादा, तर मी घर सोडून कुठेतरी निघून जाईल. असं म्हणून तिने आर्यनच्या सगळ्या आशा धुळीस मिळवल्या आणि ती आत निघून गेली. आर्यन पराभूत माणसासारखा जमिनीवर बसला आणि त्याने डोक्याला हात लावला. तो आपल्या बहिणीला हे कसे समजावून सांगणार की त्याचा दुष्ट बाप त्यांच्या आयुष्यात परत आला आहे आणि तिला त्याच्यापासून हिसकावून आपल्या अहंकारमय जगात घेऊन जाऊ इच्छितो. मी आर्यनशी बोललोय, तो अजिबात तयार नाही. तो आराध्याला आपल्या हवाली कधीही करणार नाही. आपल्या पेयाचा घोट घेत संजय तिरस्काराने म्हणाला. टीना समोरच्या सोफ्यावर बसून सिगारेट ओढत होती. दुसऱ्या बाजूला विनोद साहेब, एक सुप्रसिद्ध मध्यमवयीन व्यावसायिक, लाल डोळ्यांनी संजयकडे रोखून पाहत होता. मी तुझ्या सांगण्यावरून आर्यनला शोधून आणलंय. आता संजय, तू आराध्याचं लग्न माझ्याशी कसं लावून देणार आहेस हे मला कळत नाही. मला फक्त माझे पैसे हवे आहेत, नाहीतर आराध्या. असे म्हणत विनोदने समोरचा ग्लास उचलला आणि एका घोटात रिकामा केला. टीनाने तिरस्काराने त्याच्याकडे पाहिले. तिला उचला. ती निर्दयीपणे म्हणाली, टीनाचं बरोबर आहे संजय, तू तिला पकडून आण आणि मी लग्न करून घेईन. मग बघूया आर्यन काय करू शकतो. तसंही आराध्या एक सोन्याचा पक्षी आहे. एकदा ती आपल्या हातात आली की आर्यनला नियंत्रणात ठेवणं खूप सोपं जाईल. विनोद लोभी हास्याने म्हणाला आणि टीना तयार झाली. संजयने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, आर्यनपासून आराध्याची सुटका मिळवणं सोपं नाही. आधी आपल्याला आर्यनला ठिकाणावर लावावं लागेल आणि मगच आराध्याला नियंत्रणात ठेवता येईल. असे म्हणून त्याने आपल्या दुष्ट मनात एक धोकादायक योजना आखायला सुरुवात केली. खोलीत शांतता पसरली आणि टीना ओठांवर एक धूर्त हास्य घेऊन त्याच्याकडे पाहत होती. गेल्या काही दिवसांपासून वरुणच्या लक्षात आले होते की आर्यन खूप शांत आणि खोल विचारात गडलेला असतो. त्या दिवसापासून त्याने वरुणसमोर लग्नाचा विषय काढला नाही किंवा त्याबद्दल कधीच बोलली नाही. वरुणला समजले होते की आराध्याने त्याच्याशी लग्न करण्यास स्पष्टपणे नकार दिला असेल आणि कदाचित त्यामुळेच आर्यनला लाज वाटत होती आणि त्याचे मन तुटले होते. अखेरीस एके दिवशी वरुणला हे आणखी सहन झाले नाही. तो अचानक त्याच्या जवळ गेला आणि जबरदस्तीने हसत तो म्हणाला, चल, मी तुझ्यासाठी छान जेवणाची व्यवस्था करतो. आर्यन डोळ्यात पाणी आणून त्याच्याकडे पाहत होता. वरुणने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि हळू आवाजात म्हणाला, मला माहीत आहे की तू आतून स्वतःशीच झगडत आहेस, पण नाराज होऊन काहीही होणार नाही. सगळं काही ठीक होईल. फक्त शांत राहा मित्रा. असं म्हणून त्याने त्याला भावासारखी मिठी मारली.
पण आतून वरूणचं मन जड झालं होतं. आपलं प्रेम परत मिळवण्यासाठी आणि आपल्या मित्राला पुन्हा पूर्वीसारखं आनंदी करण्यासाठी काय करावं या विचारात तो होता. ते दोघे ऑफिसमधून निघून गाडीकडे जात होते. तेव्हा अचानक त्यांच्यासमोर एक मुखवटा घातलेला माणूस गाडीतून बाहेर आला आणि क्षणभरही न थांबता त्याने आर्यनवर गोळी झाडली. छान! गोळीचा आवाज घुमताच जणू सर्व काही थांबल्यासारखे झाले. आर्यनच्या शरीरातून रक्ताच्या धारा उडाल्या आणि तो लडखडत जमिनीवर कोसळला. आर्यन वरून किंचाळला. तो वेड्यासारखा त्याच्याकडे धावला. आर्यनचे डोळे हळूहळू मिटत होते आणि त्याच्या ओठातून फक्त तुटक श्वास बाहेर पडत होता. नाही नाही, तुला काहीही होणार नाही. वरून जवळजवळ रडतच ओरडला. त्याने त्याला लगेचच उचलले, गाडीत बसवले आणि वेड्यासारखी गाडी चालवत हॉस्पिटलकडे गेला. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी वरूणला ओळखताच कोणताही खुलासा न करता त्याच्यावर उपचार सुरू केले. वरूणचे डोळे रक्तासारखे लाल झाले होते. तो क्षणभर तिथेच उभा राहिला. मग अचानक बाहेर येऊन गाडीकडे परत गेला. इकडे घरी आराध्याने नुकताच दरवाजा उघडून बाहेर आली होती. तेव्हा रक्ताने माखलेला शर्ट आणि रागावलेला चेहरा असलेल्या वरूणला समोर पाहून ती किंचाळली, वरून, हे रक्त, माझा भाऊ कुठे आहे? तिचा आवाज थरथरत होता. तेवढ्यात तुळशी अम्मासुद्धा बाहेरून आतून धावत आल्या. बाळा, काय झालं? माझा आर्यन कुठे आहे? माझं बाळ ठीक आहे ना? तुळशी अम्माने थरथरत्या हातांनी वरूणला धरले. वरूणचा आवाज दगडासारखा कठोर झाला होता. मला सगळं माहीत आहे. तो ठीक होईल. माझ्यासोबत ये. त्याने आराध्याचा हात घट्ट धरला आणि तिला जवळजवळ ओढतच गाडीकडे नेले. आराध्याचे हृदय भीतीने थरथरत होते. घाबरलेली तुळशी अम्मासुद्धा त्यांच्यासोबत गाडीत बसली. संपूर्ण प्रवासात आराध्या पुटपुटत होते, माझ्या भावाला काही झालं नसावं. देवा प्लीज, त्याला काही होऊ देऊ नका. तो ठीक होईल. त्याला काही होणार नाही. ते असंच असणार. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण तिच्यावर कोणत्या प्रकारचे संकट कोसळणार होते हे कुणाला ठाऊक. ती रुग्णालयात पोहोचताच तिला डॉक्टरांकडून कळले की आर्यनला गोळी लागली आहे. तिच्या पायाखालची जमीन सरकली. जणू तिच्या डोक्यावर आकाशच कोसळले होते. तिने तुळशी अम्माला मिठी मारली आणि जोरजोरात रडली. तुळशी अम्मा, माझा भाऊ. अम्मा, काय झालं? तिची हृदयद्रावक किंचाळी ऐकून वरूणच्या काळजाला पीळ पडला. तेवढ्यातच डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, मिस्टर सिंघानिया, रुग्ण धोक्याबाहेर आहे. बरं झालं, गोळी झाडल्यानंतर त्याला वेळेवर रुग्णालयात आणण्यात आले. त्यामुळे त्याचे जास्त रक्त गेले नाही. तो पूर्णपणे ठीक आहे. फक्त बेशुद्ध आहे. उद्यापर्यंत त्याला शुद्ध येईल आणि मग तुम्ही त्याला भेटू शकता. डॉक्टरांचे शब्द ऐकून सर्वांना हायसे वाटले. आराध्या, तू स्वतःची काळजी घे. मी लगेच परत येतो. वरून तिच्याजवळ आला आणि हळू आवाजात बोलून पटकन निघून गेला. आराध्याचे अश्रूने भरलेले डोळे त्याला दूर जाताना पाहत राहिले. आज पहिल्यांदाच तिला जाणीव झाली की ती किती चुकीची होती. तिने नेहमीच वरूणचा गैरसमज करून घेतला होता. त्याला शिव्या दिल्या होत्या. त्याचा द्वेष केला होता आणि आज त्याच माणसाने पुढे येऊन तिच्या भावाचा जीव वाचवला होता. काही पश्चाताप कधीही भरून येत नाहीत. कदाचित वरूणसोबत जे काही तिने केले होते त्यानंतर ती आता त्याची माफी मागण्याच्या किंवा आपल्या चुकांबद्दल पश्चाताप करण्याच्या स्थितीत नव्हती. ती रिकाम्या खुर्चीवर बसून हताशपणे रडत होती. इन्स्पेक्टर साहेब, मला संजय प्रतापला कोणत्याही परिस्थितीत तुरुंगात बघायचं आहे. तो गुन्हेगार आहे. त्यानेच माझ्या भावासारख्या मित्रावर गोळी झाडली. मला त्याच्यावर संशय आहे. वरून हॉस्पिटलमधून थेट पोलीस स्टेशनला आला होता आणि रिपोर्ट दाखल करताना रागाने बोलत होता. DSPने फाईल बंद केली आणि म्हणाले, ठीक आहे मिस्टर सिंघानिया, तुमचा रिपोर्ट दाखल झाला आहे. आम्ही गुन्हेगाराला लवकरात लवकर अटक करू. DSPचं ऐकून वरून रात्री उशिरा थकून हॉस्पिटलमध्ये परतला. तिथे त्याने आराध्याला एका खुर्चीवर बसलेली पाहिले. तिची नजर शून्यात होती. जणू काही ती खोल विचारात गडली आहे. हे घे, काहीतरी खाऊन घे. तू दुपारपासून उपाशी आहेस. वरूणने तिला सँडविच देऊ केले. तिच्यासमोर पाण्याची बाटली आणि काही स्नॅक्स ठेवले. तो हळू आवाजात म्हणाला. आराध्याने हळूच त्याच्याकडे पाहिले. वरून, मला एक गोष्ट सांग, हे सगळं कोणी केलं आहे? माझ्या भावाचा शत्रू कोण असू शकतो? त्याला कोण मारू इच्छितो? मला सांग. ती अचानक उठून चिंतेत त्याच्याकडे पाहू लागली. वरूणने तिच्याकडे थंड नजरेने पाहिले. माझ्याकडे तुझ्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाही. शेवटी माझी काय लायकी आहे की मी काही बोलावं? तुझ्यासाठी मी नेहमीच तो माणूस राहिलो आहे ज्याने आर्यनला तुझ्यापासून दूर नेलं. एक गुन्हेगार. नकळतपणे त्याच्या मनातील वेदना शब्दातून बाहेर पडल्या. आराध्या क्षणभर पूर्णपणे स्तब्ध झाली. तेवढ्यात एक नर्स धावत आत आली. मिस्टर सिंघानिया, तुमच्या रुग्णाला शुद्ध आली आहे. हे ऐकून ते दोघेही घाईघाईने खोलीकडे गेले. तुळशी अम्मा एका कोपऱ्यात बसून रडत होत्या आणि आर्यन
बरा व्हावा म्हणून प्रार्थना करत होत्या. खोलीत शिरताच त्यांनी पाहिले की आर्यन अर्धवट उघड्या डोळ्यांनी जेमतेम त्यांच्याकडे पाहत होता. त्यांना एकत्र पाहून त्यांच्या ओठांवर एक मंद स्मित उमटले. "कसा आहेस मित्रा?" वरुणने त्याच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेत विचारले. पण आर्यनची नजर विचित्रपणे वरुणकडे जात होती. मग तो क्षीण आवाजात म्हणाला, "आराध्या, माझी शेवटची इच्छा पूर्ण कर." आर्यन इतका आशेने म्हणाले की आराध्याला रडू कोसळले. तिच्याकडे नकार द्यायला काहीच कारण नव्हते. मी तयार आहे, पण तुला ठीक व्हावे लागेल." ती फक्त एवढंच म्हणाली होती आणि वरुण आश्चर्याने डोळे विस्फाटून तिच्याकडे पाहत राहिला. मग सगळं इतकं पटकन घडलं. सकाळ कधी झाली, ते कसं घडलं, कोणत्या प्रकारे आणि आराध्या सिंगानिया कधी झाली, हे त्याला स्वतःलाही कळलं नव्हतं. पण त्या एका निर्णयाने आर्यनच्या सगळ्या चिंता आणि त्रास एका क्षणात नाहीसे झाले. "तुम्ही मला अटक करणारे कोण? मी माझ्या मुलाला गोळी का घालीन? आधी पुरावे सादर करा. मग मग मला नंतर अटक करा." पोलिसांना घरी आलेले पाहून संजय रागाने खळवळून म्हणाला. DSP कठोर आवाजात म्हणाले, "तुमच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे, मिस्टर संजय." संजय खळवळून हसला. "कोणीही तक्रार दाखल करू शकतं, पण मला हात लावायचा असेल तर तुम्हाला पुरावा आणावा लागेल. DSP साहेब, पुढच्या वेळी पुरावा घेऊन या." त्याच्या उपहासात्मक सूर ऐकून DSPचे डोळे रक्तासारखे लाल झाले. ते दात आवळून म्हणाले, "मी आता निघतोय, पण ज्या दिवशी मला पुरावा सापडेल, लक्षात ठेव, मी तुला इथून ओढत नेईन." DSPंच्या बेफिकीरपणावर खळवळून हसत संजय पुढे म्हणाला, "हे होणं शक्य नाही." टीना आत आली आणि घाबरलेल्या आवाजात म्हणाली, "आर्यन जिवंत आहे. आता आपण काय करायचं? आराध्या त्या म्हाताऱ्याच्या हवाली कशी करायची?" संजयने सिगारेटचा एक मोठा झुरका घेतला आणि धुराचा लोड बाहेर सोडत निर्लज्जपणे हसला. "काळजी करू नकोस प्रिये, तो जिवंत आहे अर्थातच. पण सध्या तो त्याच्या बहिणीचं रक्षण करण्यासाठी स्वतःच्या पायावर उभा राहू शकत नाही आणि याचाच फायदा घेऊन आपण लवकरच आपलं ध्येय साध्य करू." संजय सिगारेटचा एक मोठा झुरका घेत निर्लज्जपणे म्हणाला. दुपारचे 12 वाजले होते. सगळीकडे लोकांची गर्दी होती. काही जण आपल्या प्रियजनांसाठी प्रार्थना करत होते, तर काही जण त्यांच्या दुःखावर रडत होते. आणि कुठेतरी कोणाला तरी नवीन आयुष्य मिळालं होतं. आराध्या हॉस्पिटलमधल्या लोकांकडे शांतपणे बघत होती आणि तिने एक सुस्कारा सोडला. तेवढ्यात कोणीतरी तिच्या अगदी जवळ आलं आणि त्यांनी घसा साफ केला. ती दचकून मागे वळली. "चल, मी तुला घरी सोडतो. आर्यन आता अगदी ठीक आहे. मी त्याच्यासमोर इथेच आहे. तू घरी जा. तुळशी अम्मा घरी एकट्या आहेत आणि तुझं आता इथे काहीही काम नाही." लग्नानंतर तो तिच्याशी पहिल्यांदाच बोलत होता. "मला अशी हुकूम देण्याची काही गरज नाही. जोपर्यंत माझा भाऊ इथे आहे, मी सुद्धा इथेच राहीन." आपल्या नेहमीच्या हट्टी स्वरात बोलत ती त्याच्या वरपासून खालपर्यंत रागाने पाहू लागली. वरुणने तिचा हात अगदी शांतपणे पण घट्ट धरला आणि मंद पण कठोर आवाजात म्हणाला, "सांगितल्याप्रमाणे कर. मी काही आर्यन नाही, जो तुझा मूर्खपणा सहन करेल. शांतपणे घरी जा. असा गोंधळ घालण्याची गरजच नाही." त्याचा कठोर स्वर ऐकून आराध्या क्षणभर स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. पुढच्या क्षणी तिने त्याचा हात झटकून दिला आणि रडत रडत हॉस्पिटलमधून बाहेर पळाली. त्या क्षणी वरुणचा कठोरपणा तिच्यासाठी अधिक चांगला होता, कारण त्याने पाहिले होते की हॉस्पिटलमध्ये राहून आराध्या खूप थकली होती. ती नीट जेवतही नव्हती आणि तिला आरामही मिळत नव्हता. तो तिच्यावर प्रेम करत होता. तो तिच्यासाठी अस्वस्थ होऊ लागला, पण त्याने मनावर दगड ठेवून स्वतःला आवरले. तेवढ्यात आराध्याचा त्याच्या मोबाईलवर फोन आला. त्याने खबरदारी म्हणून आराध्याचा नंबर मोबाईलमध्ये सेव्ह केला होता. पण आता तिचा फोन पाहून त्याला आश्चर्य वाटले. खोलीतून बाहेर येत तो हळूच म्हणाला, "हॅलो बाळा." वीर आराध्याच्या आवाजाऐवजी तुळशी अम्माचा रडका आवाज ऐकून त्याच्या हृदयाची धडधड वाढली. "काय झालं अम्मा? सगळं ठीक आहे ना?" वरुण घाबरून म्हणाला. "वरुण बाळा." आराध्या. भीती आणि काळजीमुळे तिचा आवाज घशातच अडकला. तिला नीट बोलता येत नव्हते. "आराध्याचं काय झालं? काय झालं अम्मा? मला सांगा, नाहीतर माझं हृदय फुटेल." तो बाहेर जाताना ओरडला. त्यांनी आराध्याला नेलं. वरुण. तिचे वडील आले. ते आराध्याला सोबत घेऊन गेले. तुळशी अम्मा रडू लागल्या होत्या. त्याच वेळी वरुणच्या आजूबाजूला जणू अनेक स्फोट झाले होते. त्यांची हिंमत कशी झाली माझ्या बायकोला घेऊन जाण्याची? "मी त्यांना जगू देणार नाही अम्मा." हे प्रकरण आधी आर्यनपुरता मर्यादित होतं, म्हणून त्याला सोडून दिलं.
पण आता माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे आणि जो कोणी माझ्या बायकोवर वाईट नजर टाकेल त्याला मी ठार मारेन. पुढच्या क्षणी त्याचे शब्द अदृश्य जाळ्यांनी पेटून उठले होते. तो जखमी सिंहासारखा रागाने बाहेर पडला. आराध्याला जबरदस्तीने एका खोलीत कोंडून ठेवण्यात आले होते. आल्यापासून ती रडत होती. अचानक आराध्या पटकन पलंगावरून उठली आणि दरवाजाकडे गेली. तिने जोरात दार ठोठवायला सुरुवात केली. एकदा, दोनदा आणि पुन्हा पुन्हा. बराच वेळ ओरडल्यानंतर तिला पावलांचा आवाज ऐकू आला, म्हणून तिने आणखी जोरात दार ठोठावले. जेव्हा दार उघडले तेव्हा आराध्या थोडी मागे सरकली. हे घे तुझे कपडे, घाल आणि तयार हो. तुझं लग्न थोड्याच वेळात आहे. मी 10 मिनिटात पुजाऱ्यांना घेऊन येते. लाल साडी नेसलेल्या आणि भरपूर मेकअप केलेल्या त्या बाईने तिला ही बातमी देताना म्हटले. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही माझं लग्न लावून देत आहात? पण तुम्ही आहात तरी कोण माझं लग्न ठरवणारे? आराध्या त्या बाईकडे अज्ञान आणि रागाच्या मिश्र भावनेने पाहत तिरस्काराने ओरडली. निर्लज्ज मुलगी, तो तुझा बाप आहे, ज्याच्या आदेशाने हे सगळं घडतंय. चांगल्या प्रकारे लग्न कर, नाहीतर तुझा जीव जाईल. टीनाचे शब्द ऐकून आराध्याचे डोळे रागाने पेटले. तू कोण आहेस? मला वडील नाहीत. मला फक्त एक भाऊ आहे. मी कोणालाही माझे वडील मानत नाही. जा आणि तुझ्या त्या नराधमाला सांग की माझं लग्न झालं आहे. मी वरुण सिंघानियाची बायको आहे आणि तो लवकरच तुम्हा सर्वांचा नाश करेन. आराध्या मोठ्याने किंचाळली आणि टीनाचे डोळे रागाने उफाळून आले. तुला काय म्हणायचं आहे? तुझं लग्न झालंय का? हो, आणि आता निघून जा. चालती हो. तिचा घसा दाबून आला होता आणि ती किंचाळणारच होती. तेवढ्यात संजय आवेशाने तिच्या दिशेने धावला आणि पुढे येऊन त्याने आराध्याचा हात घट्ट पकडला. लक्षपूर्वक ऐक मुली. तुला आता भाऊ नाहीये. तुला इथेच राहावं लागेल आणि जेव्हा पुजारी येतील तेव्हा जर तुझ्याकडून काही चूक झाली तर मी तुला माझ्या हातांनी ठार मारेन. संजयने आराध्याला जोरात मागे ढकलले आणि ती पलंगावर कोसळली. तेवढ्यात एक नोकर धापा टाकत आत आला. साहेब, साहेब, पोलीस आले आहेत. पोलिसांनी संपूर्ण घर ताब्यात घेतला आहे. तो फक्त एवढंच बोलू शकला. तेवढ्यात वरूनचा गर्जना करणारा आवाज घरभर घुमला. आराध्या, आराध्या. संजय आणि टीनाचे चेहरे पूर्णपणे फिके पडले. त्याचवेळी आराध्याने त्याचा आवाज पहिल्यांदाच ऐकून पळत सुटली आणि त्याला मिठी मारणारच होती. पण संजयने तिचा हात घट्ट पकडला आणि तिला खाली ओढून लागला. काय घाई आहे मिस्टर सिंघानिया? आधी तुमच्या बायकोची पूर्ण किंमत द्या. सैतानी हास्य करत संजय त्याच्यावरून प्रकट होत म्हणाला. हे ऐकून वरूनचा संताप अनावर झाला. अरे नपुंसका, माझ्या बायकोला सोड. लाज वाटायला हवी तुला. ती तुझी मुलगी आहे, जिला तू विकण्याचा प्रयत्न करत आहेस. मी तुला ठार मारेन. मान वळवत तो गर्जना करत म्हणाला आणि संजय हसला. मला मूल नाहीये. माझ्यासाठी पैसाच सर्वस्व आहे. संजयचे शब्द ऐकून आराध्या वेदनेने त्याच्याकडे पाहू लागली. नावापुरता तो तिचा वडील असला तरीही तो तिचा बाप होता. एक असा माणूस ज्याच्या हृदयात माणुसकी किंवा दया नव्हती. तिने संजयच्या हाताकडे पाहिले आणि अचानक त्याचा हात चावला. वेदनेने थरथर कापत त्याने लगेच आराध्याचा हात सोडून दिला. संधी साधून आराध्या वरूणच्या छातीला चिटकली आणि त्याच्या संरक्षणाखाली लपली. त्याचवेळी वरूणसोबत आलेल्या DSPने किंचित हसून वरूणच्या इशाऱ्यावर गोळी झाडली. पुढच्या क्षणी आपल्या संपत्ती, ऐश्वर्य आणि अहंकाराचा गर्व असलेला संजय जमिनीवर कोसळला. त्याने सर्व काही गमावले होते आणि तो रिकाम्या हाताने हे जग सोडून गेला. टीनाची किंचाळी घरात घुमली आणि त्याचे कान बहिरे झाले. वरूणने अधिकाऱ्यांना इशारा केला, ज्यांनी तिला पकडले आणि घेऊन गेले. मग वरूणने आराध्याला आपल्या मजबूत बाहूंमध्ये उचलले आणि रागाने बाहेर निघून गेला. मी खूप घाबरले होते वरूण. तुला माहीत आहे का, त्या क्षणी मला तुझी खूप आठवण आली. कितीतरी वेळा मी तुझं नावसुद्धा घेतलं. मी तुला हाक मारली. आराध्याने त्याच्या देखण्या चेहऱ्याकडे पाहिले आणि आपले अश्रू पुसले. वरून काहीही न बोलता तिच्या वर खाली होणाऱ्या लांब पापण्यांकडे पाहतच राहिला. मग नकळतपणे त्याने तिचा चेहरा आपल्या तळ हातांमध्ये घेतला आणि हळूच तिच्या जवळ झुकला. मी स्वतःला खूप पूर्वीच वचन दिले होते की मी या सुंदर मुलीचं माझ्या जीवाहूनही जास्त रक्षण करीन. तू माझा सन्मान आहेस. तू माझी बायको आहेस. मी कोणालाही तुझ्यावर वाईट नजर टाकू कशी देऊ शकेन? वरूणचे शब्द ऐकून ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. माझ्या एकाकी आणि दुःखी आयुष्यात वसंत आणल्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद माझी बाहुली. माझी गोड पत्नी, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. त्याच्या ओठांचा स्पर्श कपाळावर जाणवताच तिने डोळे मिटले आणि श्वास रोखून धरला. त्याच्या मिठीत असताना तिला त्या क्षणी जी भावना जाणवत होती ती जगातील सर्वात सुंदर भावना होती. तिच्या डोळ्यात पाणी दाटून येत होते. पण वरूणने हळुवारपणे
आपल्या बोटांच्या टोकांनी ते पुसले. आज मी तुला वचन देतो की तुझ्या सर्व सुख दुःखात मी तुझ्या पाठीशी उभा राहीन. तुझ्यापर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्येक वेदनेला आधी वरुणला पार करावे लागेल. त्याच्या चेहऱ्यावर आलेल्या प्रेमळ स्पर्शाने ती लाजून लाल झाली. आर्यनला पूर्णपणे बरे व्हायला अजून काही दिवस लागणार होते, पण आता कोणताही धोका नव्हता. पहिल्यांदाच हॉस्पिटलच्या खोलीतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होते. डॉक्टर हसून म्हणाले, आता तुम्ही लवकरच घरी जाऊ शकाल. हे ऐकून आराध्याच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले. ती खाली वाकली आणि तिने भावाच्या कपाळाचे चुंबन घेतले. बघ, मी तुला सांगितलं होतं ना की तुला काहीही होणार नाही. ती किंचित हसून म्हणाली. आर्यननेही हसून म्हणाला, आता रडू नकोस. मला अजून तुला निरोप द्यायचा आहे. काही दिवसांनी घरी एका छोटासा समारंभ पार पडला. तुळशी अम्मा थरथरत्या हातांनी आराध्याच्या डोक्यावरचा दुपट्टा नीट करत होत्या. त्यांचे डोळे पाणावले होते, पण त्यांचा चेहराही आनंदाने भरलेला होता. आराध्याने त्यांना मिठी मारली आणि रडून म्हणाली, तुळशी अम्मा, स्वतःची काळजी घ्या आणि आर्यनला वेळेवर औषध द्या आणि माझ्या भावाची, माझी वहिनी घरी येईपर्यंत पूर्ण काळजी घ्या. ती अडखळत म्हणाली. वीर जवळच उभा राहून हे सर्व पाहत होता. त्याने आराध्याचा हात हळुवारपणे धरला, जणू काही तिला धीर देण्यासाठी की ती आता एकटी नाही. निरोपाच्या वेळी आर्यन त्याच्या जवळ आला. माझ्या बहिणीला कधीही दुखवू नकोस, तो वरुणला अर्धवट थट्टेत आणि अर्धवट प्रेमाने म्हणाला. वरुण किंचित हसला. ती आता माझा जीव आहे. तिला दुखवणं तर दूरच, मी तिच्या डोळ्यात अश्रूसुद्धा येऊ देणार नाही. वरुणच्या आलिशान खोली तिकडून तिकडे फेऱ्या मारत असताना आराध्याला अधिकाधिक अस्वस्थ वाटू लागले होते. तिने लग्नाच्या पहिल्या रात्रीबद्दल जे काही ऐकले होते त्या विचारानेच तिच्या मनात भीती दाटून आली होती. ती भयंकर अवस्थेत होती. ती नाजूक 20 वर्षाची मुलगी कुठे होती आणि 29 वर्षाचा वीर सिंघानिया कुठे होता, याचा विचार करून कधी तिला घाम सुटायचा तर कधी तिच्या हृदयाची धडधड वाढायची. तेवढ्यात वरुण खोलीत आला. तिच्या चेहऱ्यावर पसरलेली भीती पाहून त्याच्या ओठांवर एक मंद स्मित उमटले. आराध्या पटकन त्याच्याकडे आली. तू मला आज मुंह दिखाई देशील ना? नाही का? वरुणला आश्चर्य वाटले. हो मग, काय मागायचंय तुला? मी तुला आज गिफ्ट नक्कीच देईन. आज आपली लग्नाची पहिली रात्र, नाही का? लग्नाची रात्र हा शब्द ऐकताच आराध्याच्या चेहऱ्यावरची भीती वरुणला स्पष्ट दिसली. तू वचन दे, मी जे काही मागेन ते तू मला देशील. वरुणने प्रेमाने तिचा थंडगार हात आपल्या उबदार हातात घेतला. मी वचन देतो माझ्या प्रिये, तू जे काही मागशील ते मी तुला देईन. कृपया माझ्यासोबत लग्नाची रात्र साजरी करू नकोस. मी अजून खूप लहान आहे, त्यामुळे जेव्हा मी अजून थोडी मोठी होईन तेव्हा तू हा विधी पूर्ण करू शकतोस. प्लीज प्लीज. तिच्या मोठ्या डोळ्यात अश्रू चमकू लागले. तिची भीती पाहून वरुण अचानक हसला. आता मी वचन दिलं आहे तर मला ते पूर्ण करावंच लागेल, नाहीतर माझा काहीतरी वेगळाच हेतू होता. त्याने आपल्या अंगठ्याने तिच्या मऊ ओठांना हळू स्पर्श केला. त्या स्पर्शाने आराध्याच्या संपूर्ण अस्तित्वात एक संवेदना पसरली. मी माझे कपडे बदलू का? ती घाबरून म्हणाली आणि पटकन स्वतःला त्याच्यापासून दूर केले. आज आराध्याची ही लाजाळू बाजू तो पहिल्यांदाच पाहत होता आणि त्याला त्यात खूप मजा येत होती. आराध्या ड्रेसिंग रूममध्ये जाण्यापूर्वीच त्याने तिचा हात धरून तिला स्वतःकडे ओढले आणि आपल्या रुंद छातीशी कवटाळले. तू हे काय करतो आहेस? तू मला वचन दिले होतेस नाही का? आराध्याचा आवाज थरथरत होता. वरुण हसत म्हणाला, हो, मी माझ्या मतावर ठामच आहे, पण माझी एक अट आहे. आपण एकाच पलंगावर झोपू आणि मी तुला मिठी मारल्याशिवाय झोपणार नाही. पण वचन देतो, मी तुझ्यावर कोणत्याही प्रकारे जबरदस्ती करणार नाही. लग्नाच्या रात्रीची तर गोष्टच सोड. हे आराध्यासाठी अवघड होते, पण लग्नाची रात्र टाळण्यासाठी तिने ती अट स्वीकारली. वरुणच्या ओठांवर एक गोड स्मित उमटले आणि त्याने तिला सोडून दिले. आराध्या कपडे बदलून परत आली तेव्हा वरुण आधीच पलंगावर झोपला होता. आराध्या लाजत त्याच्या शेजारी आडवी झाली आणि वरुणने तिला जवळ ओढले, आपल्या मिठीत घेतले. तू वचन दिला आहेस तर पाळ. तुला मिठी मारल्याशिवाय मला झोपायचंच नाही. त्याने तिला आपल्या बाहूंमध्ये घेतले आणि आराध्याच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. वरुणचा पुरुषी सुगंध आणि घट्ट मिठीचा स्पर्श होताच आराध्याच्या संपूर्ण शरीरात एक रोमांचकारी संवेदना पसरली. तिच्या शरीरातून एक हलकासा कंप गेला. वरुणलाही ते जाणवले आणि त्याच्या ओठांवर एक मंद स्मित उमटले. वरुण, तू फसवणूक करतोयस. तू सुहाग रात्रीसाठी नकार दिला होतास.
ती थरथरत्या ओठांनी म्हणाली. वरुण हसून म्हणाला, हो मग मी सुहाग रात्री कधी साजरी करत आहे? मी फक्त तुला मिठी मारून झोपून जात आहे. आराध्याचा पुरुषांकडून झालेला हा पहिला स्पर्श होता आणि तिच्या अंगावर एक विलक्षण संवेदना संचारली. तिच्या पोटात फुलपाखरे उडू लागली. थरथरत्या ओठांनी ती म्हणाली, वरुण मला काहीतरी होतंय. वरुणने तिच्या कानात हळूच कुजबुजले. तुला बरं वाटतंय का? आराध्याने भीती आणि आनंदाच्या मिश्र भावनेने हळूच हो म्हटले. पुढच्या क्षणी आराध्या त्याच्या सोबतीसाठी पूर्णपणे तयार आहे हे पाहून वरुणने आराध्याच्या कानात खोडकरपणे म्हटले, शुभरात्री आराध्या, झोप, खूप रात्र झाली आहे. तर दुसरीकडे आराध्याने वरुणचे बनियन घट्ट मुठीत पकडले आणि म्हटले, नाही वरुण, मला आता झोपायचे नाही. मला काहीतरी होत आहे आणि मला खूप आराम वाटत आहे. मला माझ्या लग्नाची रात्र साजरी करायची आहे. तिने त्याच्या कानात हळूच कुजबुजले, ज्यामुळे वरुणला हसू आले. तू माझी चेष्टा करत आहेस? त्याला हसताना पाहून आराध्या ती खोट्या रागाने म्हणाली, अजिबात नाही माझ्या प्रिये. असं म्हणत वरुणने आराध्यावर आपले वर्चस्व गाजवले आणि आराध्याने सुद्धा स्वतःला त्याच्या स्वाधीन केले. काही आठवड्यानंतर आर्यनसुद्धा पूर्णपणे बरा झाला आणि आपल्या कामावर परत येऊ लागला. आर्यन आणि वरुणने आता भागीदारीने आपला व्यवसाय सुरू केला होता. एके दिवशी तो आपल्या ऑफिसच्या कॅबिनमधून बाहेर येत असताना अचानक एका मुलीला धडकला. त्याच्या हातातून फाईल खाली पडल्या. अरे माफ करा. आर्यन फाईली उचलण्यासाठी खाली वाकला. ती मुलगी हसून म्हणाली, काहीच हरकत नाही. नाही, ती माझीच चूक होती. तिचं हास्य मनमोहक होतं. तिचं नाव प्रिशा होतं. शांत, समजूतदार आणि निर्मळ मनाची. जसं वरुणने आज सकाळीच तिला आर्यनची खाजगी सचिव म्हणून नेमलं होतं, तसंच त्यांच्यातील जवळीक हळूहळू वाढत गेली आणि आर्यनच्या आयुष्यात पुन्हा आनंद पसरला. त्याचबरोबर वरुण आणि आराध्याच्या आयुष्यातही शांतता येऊ लागली होती. एका संध्याकाळी वरुण तिला शहरापासून दूर एका शांत तलावाकाठी घेऊन गेला. मंद वारा वाहत होता आणि सूर्य मावळणार होता. मी तुला इथे का आणलंय हे तुला माहीत आहे का? वरुणने हसून विचारले. आराध्याने मान हलवली. नाही. वरुणने हळुवारपणे तिचा हात हातात घेतला. कारण इथे खूप शांतता आहे आणि मला तुझ्यासोबत राहायला खूप आवडतं. मला वाटतंय की प्रत्येक सुंदर क्षण इथेच जगायला हवा. तर आराध्या किंचित लाजली. तिने आपली नजर खाली झुकवली. वरुणने तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतले आणि म्हणाला, आता तुझं हास्यच माझं जग आहे. आराध्याने आपले डोके त्याच्या खांद्यावर टेकवले. त्या क्षणी त्या दोघांनाही एकच गोष्ट जाणवली. त्यांच्या आयुष्यात वेदनेऐवजी केवळ प्रेम आणि शांती होती. फक्त शांती.